इडलीसाठी तांदूळ भिजत घालूया। या वाटीने मी 1.5 वाटी तांदूळ घेतला आहे आणि पाऊण वाटी उडीद डाळ, थोडीशी मेथी टाकणार आहे। तर हे थोडेसे पोहे टाकूया, अर्धा वाटी पोहे टाकायचेत। हे बघा एवढे पोहे घेतलेत ते टाकूया। मेथी दाणे घेतलेत, 1 चमचा छोटा, पोहे खायचा असतो ना तो चमचा। हे बघा आता सगळं याला धुवून घेऊया, स्वच्छ धुवायचं एकदम। उडीद डाळीची पावडर चांगली एकदम चोळून चोळून धुवायचं, पावडर असते त्याला। हे बघा आता धुवून घेऊया चांगलं चोळून चोळून धुवायची। उडीद डाळीला पावडर असते ना ते निघून जायला पाहिजे। थोडंसं अजून पाणी टाकूया, 3-4 पाण्याने धुवून घेऊया। बघा धुवून घेतलं 4 पाण्याने। आता त्यात पाणी टाकूया। आता याला 7 ते 8 तास भिजून द्यायचं, मग वाटायचं जातं ते। हे बघा सकाळी तांदूळ भिजत घातलेले इडलीसाठी, ते आता वाटून घेऊया। हे बघा वाटलंय, हे बघा आता काढून घेऊया। ते काळं होतं ते भांड्याचं होतं। हे सगळं वाटून घेऊया। हे बघा सगळं वाटून घेऊया। हे बघा हे होतं ते दिसलेलं पिठात, भांड्याचा नट। हे बघा पीठ वाटून झालं। तर हे राहिलंय ना, यात थोडं पाणी टाकायचं आणि याला फिरवून घ्यायचं, सगळं हे बाजूचं निघून जातं। मग हे बघा याला चांगलं असं हलवून घ्यायचं, चांगलं हलवून घ्यायचं, मग पीठ छान फॉर्मेट होतं। हे बघा एका हातात मोबाईल आहे म्हणून मला जमत नाही। चांगलं हलवून घ्यायचं याला। ते छान फुगलं आहे बघा, काल रात्री वाटून ठेवलेलं। आता याची इडली करूया। याला चांगलं हलवून घ्यायचं, हलवून घेते। यात आता मीठ टाकून हलवून घेऊया सगळं। हे बघा एकजीव करूया। हे बघा मीठ टाकून घेतलं, आता मीठ सगळीकडे हलवून घ्यायचं। हे बघा किती छान झालंय। हलवून घेतलं, हे बघा आता इडली करूया। पाणी ठेवलंय गरम कराय, त्यात लिंबू टाकून घ्यायचं, मग कुकर आहे ना काळा होत नाही। बघा एवढा लिंबू टाकून घेतलाय मी। बघा माझ्याकडं फक्त हेच आहे, स्टँडच इडलीचं। मी कुकरमध्ये करते। त्याला तेल लावून घेऊया। भाजून घेतलं पीठ आता इडलीच्या भांड्यात, आता ते ठेवून घेऊया। तर झाकण लावून 20 मिनिटं ठेवायचं। डोसा बनवूया। हे बघा चीज मसाला डोसा बनवायचा आहे, त्यासाठी तेल लावून घेऊया। बघा मस्त असा डोसा करून घेतला। तेव्हा भाजी लावायची। हे बघा बटर टाकलं आणि भाजी टाकली। आता चीज टाकून घेऊया। चीज पण टाकून घेतलं, आता त्याला उलटूया। हे बघा
त्याला एका हातात मोबाईल आहे, मी उलटून घेते. हे बघा चीज टच सगळं मेल्ट झालं आहे. मग त्याला काढून घेऊया. हे बघा त्याला असं बघा अजून एक करून दाखवतो. बघा आता चीज डोसा बनवूया. बघा त्याच्यात चीज टाकून घेऊया. हे बघा चीज टाकून घेतलं, थोडंसं टाकलं आहे, मेल्ट झालं. आता थोडंसं बटर टाकूया. थोडंसं हे बघा बटर टाकते. हा केला चीज. हे बघा चीज मसाला डोसा आणि हा चीज डोसा. आता सगळं सही करून घेऊया. हे बघा मेल्ट झालं सगळं चीज. हे बघा हा चीज डोसा. हे बघा हे बघा इडली इडली किती छान फुगली आहे बघा, मस्त फुगली. आता याला काढून घेऊया. हे बघा किती छान झाली इडली. आहे बघा मस्त झाली आहे. भांड्याला पण थोडं पण नाही चिटकलं. हे बघा थोडं पण हे नाही झालं. मस्त झाल्यात इडल्या. हे बघा एकदम सॉफ्ट सॉफ्ट. हे बघा एकदम सॉफ्ट झाल्यात. बटाट्याची भाजी बनवायची पिवळी. त्यासाठी मी बटाटे शिजवून कापून घेतले सोलून. त्यासाठी मिरच्या लागणार आहेत, कांदा, कढीपत्ता, राई, जिरं, हिंग, मीठ, हळद. तेल टाकले कढईत. तर राई टाकूया. हे बघा राई टाकली आहे, थोडीशी अजून टाकते. चांगली तडतडून द्यायची. चांगली फुलली ना छान चांगली हे करून द्यायची. हे बघा तर जिरा टाकूया. जिरा हलका असतं म्हणून लगेच भाजतं. हे बघा लगेच मिरच्या टाकायच्या. मिरच्या भाजत आल्यात. त्यात कांदा टाकूया. कांदा आणि कढीपत्ता मी एकत्र टाकणार आहे. बघा कांदा असा उभा कापला आहे. कांदा चांगला परतून घ्यायचा. कोथिंबीर पण कापून घेतले, वरून टाकायचे भाजीत. हे बघा कांदा लाल झाला आहे. त्यात थोडंसं हिंग टाकूया. थोडंसं मीठ टाकूया. मीठ टाकायला विसरले. हिंग टाकूया. हिंगासोबत थोडीशी कोथिंबीर. हिंगासोबत कोथिंबीर टाकायची, सुगंध छान येतो मग. तर हळद टाकूया. तर बटाटा टाकून घेऊया. बघा शिजवलेले बटाटे टाकूया. बघा परतून घेऊया. कोथिंबीर टाकूया.
झाला बटाटा. मस्त आता पिवळा बटाटा तयार झाला. बघा, गॅस बंद करूया. खोबऱ्याची चटणी बनवायची. त्यासाठी मी ओलं खोबरं नाही म्हणून सुकं खोबरं घेतलं आहे. भाजके डाळ, अद्रक, लसूण, कोथिंबीर, मिरची आणि थोडंसं दही टाकणार आहे. बघा, सगळं मिक्सरच्या भांड्यात घेतलं आहे. थोडंसं दही टाकूया. थोडंसं दही टाकायचं. त्याला वाटून घेऊया बारीक एकदम. बघा, चटणी वाटून घेतली. आता याला फोडणी देऊया. बघा, चटणीमध्ये हिंग टाकून घेऊया. तडका द्यायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया. ते बघा, भांडं ठेवलं तर तडका देऊया. हे बघा, राई टाकली आहे, चांगली तडतडती आहे. त्यात कढीपत्ता टाकूया आणि गॅस बंद करूया. आता चटणीमध्ये टाकूया. हे बघा, मस्त फोडणी बसली एकदम. झाली चटणी. हे बघा, मस्त तडका पण छान बसला. या नाश्ता करायला खोबऱ्याची चटणी, काळा चहा, इडली, हा चीज डोसा आहे. बघा, चीज सगळं मेल्ट झालं आहे आणि हा चीज मसाला डोसा आहे. या नाश्ता कराय.